नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भैडवी, रयत शिक्षण संस्थेचे SHM कॉलेज कोपरगाव. विद्यार्थी मित्रो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स ह्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम नंबर 3 ला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम नंबर 3 व्यवस्थितरित्या रीड करून घेतला होता. त्यामध्ये आपण ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्याची वर्किंग नोट बनवलेली होती. त्याचबरोबर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले सर्व इन्कम आणि सर्व एक्सपेन्सेस आपण कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करणार हे सुद्धा आपण मागील लेक्चरमध्ये आपण चर्चा केलेली होती. त्यानंतर आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंटच्या वर्किंग नोट सुद्धा आपण त्या ठिकाणी लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या होत्या. तर त्या ठिकाणी बघा, तुम्हाला पहिली ॲडजस्टमेंट दिली होती रेंट अँड टॅक्सेसवरती. ओके, रेंट अँड टॅक्सेसवरती रेंट आणि टॅक्स आपल्याला हा वेगवेगळा कॅल्क्युलेशन्स करायचा होता. तो कसा कॅल्क्युलेशन्स करायचा तो सुद्धा आपण मागील लेक्चरमध्ये बघितला आहे. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडॉर्स हा आपल्याला त्या ठिकाणी 6 महिन्याचा अप टू 30 सप्टेंबर 2019च्या दरम्यान कालावधीपर्यंत दिलेला होता. तर त्या ठिकाणी तो किती दिला होता, तर 6,000 रुपये दिलेला होता. मग तो प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये कसा डिवाइड करायचा हे सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. तरी ओव्हरऑल आपण पहिल्यांदा त्याची रिव्हिजन घेऊया आणि पुढच्या प्रॉब्लेमला आपण कंटिन्यू आपण तो सॉल्व करूया. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या वाचून घेतला होता. त्या ठिकाणी आपण बघा, पहिली वर्किंग नोट बनवली होती की इम्पॉर्टंट डेट्स. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काही इम्पॉर्टन्स डेट दिलेल्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. तर त्या ठिकाणी बघा, आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स कोणते दिले होतात. तर पहिली आपली इम्पॉर्टंट डेट्स असते ती डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स म्हणजे काय, ज्या दिवशी आपल्या कंपनीचं काय होतं, रजिस्ट्रेशन्स होतं. मग ते कधी झालं, तर 1 ऑगस्ट 2018 इथं आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. तर सरस्वती कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड 1 ऑगस्ट 2018. देन डेट ऑफ ॲक्विजिशन्स आपण त्या ठिकाणी घेतली होती, किती आहे, तर 1 एप्रिल 2018. आणि क्लोजिंग इयर हे कधी असणार आहे, तर 31 मार्च 2019 हे त्या ठिकाणी क्लोजिंग इयर हे असणार आहे. मग त्या ठिकाणी आपण प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेला होता. प्री पिरियड कुठला असणार, तर 1 एप्रिल 2018 टू 1 ऑगस्ट 2018च्या दरम्यानचा जो काही पिरियड आहे तो आपण प्री पिरियड असं कन्सिडर करत असतो. म्हणजे त्यालाच आपण असं म्हणतो प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन्स. त्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू क्लोजिंग इयरपर्यंत जो काही पिरियड असतो त्याला आपण पोस्ट पिरियड असं म्हणत असतो. त्यालाच आपण असं म्हणतो की पोस्ट प्रायर प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन्स असं आपण त्याला म्हणत असतो. आणि त्याचबरोबर आपण असं फाइंड आउट केलं होतं की प्री पिरियडमध्ये किती मंथ्स येतात आणि पोस्ट पिरियडमध्ये किती मंथ्स येतात. तर त्या ठिकाणी प्री पिरियडचे एकूण मंथ्स असतात 4 आणि पोस्ट पिरियडचे एकूण मंथ्स आहेत त्या ठिकाणी 8 मंथ्स. त्याचबरोबर हे सुद्धा आपण बघितलं होतं की डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स प्री पिरियडमध्ये कोण काम करत असतं, तर त्या ठिकाणी फर्म ही काम करत असते. आणि डेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू क्लोजिंग इयरपर्यंत कोण काम करत असतं, तर त्या ठिकाणी कंपनी ही काम करत असते. त्याचबरोबर आपण कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स रेशो कसा कॅल्क्युलेशन करायचा हे सुद्धा त्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते. त्या ठिकाणी सेल्स रेशो कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की द ॲव्हरेज मंथली सेल्स ऑफ फर्स्ट 4 months ड्युरिंग द इयर वॉज ₹60,000 whereas the average monthly sales for the remaining period was ₹70,000. आपल्याला त्या ठिकाणी प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडची सेल्स दिली होती, पण कशी दिली होती, तर ती ॲव्हरेज मंथली सेल्स दिली होती. म्हणून आपल्याला आपले प्री पिरियडचे टोटल मंथ्स किती होते ते आपण पहिल्यांदा फाइंड आउट केले. तर त्या ठिकाणी प्री पिरियडचे टोटल मंथ्स किती होते, 4 months. आता त्या 4 monthsची तुम्हाला ॲव्हरेज सॅलरी दिलेली होती किती, तर 60,000 रुपये प्री पिरियडची. मग काय केलं आपण, ते 60,000 इंटू 4 months केले. म्हणजे त्या टोटल 4 मंथची एकूण सॅलरी आपल्याला भेटली किती, तर 2,40,000. सेम ॲज इट इज आपण पोस्ट पिरियडमध्ये सुद्धा केलं. त्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज मंथली सॅलरी पोस्ट पिरियडची दिली होती किती, तर 70,000.
त्याचबरोबर 70,000 आपल्याला ॲव्हरेज मंथली सॅलरी दिल्यामुळं आपण पोस्ट पिरियडचे पहिल्यांदा मंथ्स कॅल्क्युलेट केले. किती? तर त्या ठिकाणी 8 मंथ्स होते. मग 70,000 इंटू 8 केल्यानंतर आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी 8 महिन्याची पूर्ण ओव्हरऑल सॅलरी भेटली. किती आली? तर त्या ठिकाणी 5,60,000 ही आलेली आहे. मग त्याच्यावरनं आपण सेल्स रेशो हा कॅल्क्युलेशन्स केला. तो कसा केला तो तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर थर्ड वर्किंग नोट आपण बघितली होती की टाइम रेशो. आता टाइम रेशो काढत असताना आपण नेहमी काय विचारात घेत असतो तर कन्सिडर इन ओनली मंथ्स. त्या ठिकाणी फक्त आपण मंथ्स हे विचारात घेत होतो. मग त्या ठिकाणी आपण काय केलं तर पहिल्यांदा प्री पिरियडचे मंथ्स घेतले. तर कुठले प्री पिरियडचे? तर 1 एप्रिल 2018 टू 1 ऑगस्ट 2018च्या दरम्यान किती मंथ्स होते? तर त्या ठिकाणी 4 मंथ्स होते. त्यानंतर पोस्ट पिरियडचे मंथ्स सुद्धा घेतले. आता पोस्ट पिरियडचे मंथ्स किती? तर त्या ठिकाणी आपण काय केलं की 1 ऑगस्ट 2018 टू 31 मार्च 2019च्या दरम्यान जेवढे मंथ्स होते ते सर्व आपले कुठले होते? तर पोस्ट पिरियडचे मंथ्स होते. ते आपण त्या ठिकाणी घेतले. मग आता इथं प्री पिरियडचे मंथ्स किती आले? तर 4 आणि पोस्ट पिरियडचे किती आले? तर 8. त्याच्यावरनं आपण काय केलं? टाइम रेशो कॅल्क्युलेशन्स केलेला होता. त्यानंतर फोर्थ वर्किंग नोट आपण बघितली होती कॅल्क्युलेशन्स ऑफ रेंट अँड टॅक्सेस. बघा ह्या ठिकाणी आपल्याला रेंट अँड टॅक्सेस वरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली होती. त्यामुळे आपल्याला त्याची वर्किंग नोट बनवणं हे कंपल्सरी आहे. व त्याची वर्किंग नोट बनवत असताना आपण काय केलं? पहिल्यांदा टोटल अमाऊंट आपल्याला अमाऊंट प्रॉब्लेममध्ये किती दिली होती रेंट अँड टॅक्सेस ती घेतली आपण. किती दिलेली? तर 23,000 ही दिलेली. त्यापैकी आपल्याला रेंटची अमाऊंट किती आहे आणि टॅक्सचे अमाऊंट किती आहे ते पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय केलं की कॅल्क्युलेशन्स ऑफ रेंट, फक्त पहिल्यांदा रेंटच अमाऊंट आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केली. आता रेंटची अमाऊंट आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं होतं की रेंट वॉज पेड ॲट ₹1,000 पर मंथ अप टू 1 ऑगस्ट 2018. ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी रेंट ही 1 ऑगस्ट 2018 दरम्यान किती दिलेली होती? पर मंथली 1,000 रुपये ही दिलेली होती. त्यानंतर डेअर आफ्टर इट वॉज इन्क्रीज टू ₹2,000 पर मंथ. त्यानंतर आपल्याला प्री पिरियडसाठी किती? 1,000 रुपये पर मंथ रेंट हे पेड केलं होतं. त्यानंतर पोस्ट पिरियडमध्ये 2,000 रुपये पर मंथ ही दिलेली होती. मग त्याच्यावरून आपण काय केली की टोटल रेंट त्या ठिकाणी काढली प्री आणि पोस्ट पिरियडची. ती कशी काढली ती बघूया. तर त्या ठिकाणी आपण काय केलं की प्री पिरियडचे रेंट मंथ्स पहिल्यांदा काढले. तर प्री पिरियडचे रेंट मंथ किती आहेत? तर त्या ठिकाणी 4 मंथ्स आपण काढलेले आहेत. त्यानंतर पोस्ट पिरियडचे रेंट मंथ्स किती आहेत? तर त्या ठिकाणी 8. आता प्री पिरियडचे रेंट मंथ्स काढल्यानंतर त्याला प्री पिरियडसाठी पर मंथली रेंट किती आपण दिलं होतं? तर 1,000. मग आपण केलं 4 × 1,000 त्या ठिकाणी केलं. म्हणजेच आपल्याला टोटल प्री पिरियडची त्या ठिकाणी रेंट ही भेटली. किती? तर त्या ठिकाणी 4,000. त्याचबरोबर आपण पोस्ट पिरियडची रेंटचे मंथ सुद्धा काढले होते. मग ते किती एकूण मंथ्स आले होते? तर त्या ठिकाणी आपले एकूण 8 मंथ्स आलेले होते. आणि आपल्याला पोस्ट पिरियडचे रेंट्स चे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिली होती. तर पर मंथ किती दिलेली होती? तर त्या ठिकाणी 2,000 पर मंथ आपल्याला त्या ठिकाणी रेंट हे पेड केलं होतं. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. मग आपण काय केलं की 8 मंथ्स इंटू 2,000 पर मंथ हे रेंट आपण त्या ठिकाणी काय केलं? कॅल्क्युलेशन्स केलं. मग 8 × 2,000 केल्यानंतर किती टोटल रेंट आली पोस्ट पिरियडची? तर त्या ठिकाणी 16,000 ही रेंट आलेली होती. त्याच्यावरून आपण काय केलं की प्री पिरियडची रेंट आणि पोस्ट पिरियडची रेंट ह्या ठिकाणी काढलेली होती. मग आपण ती प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडची दोन्ही रेंटची काय केली? त्या ठिकाणी टोटल केली आणि टोटल रेंट ही आपली आलेली होती किती? 20,000 ही आलेली होती. आता इथं लक्ष द्या सर्वांनी की कॅल्क्युलेशन्स रेंट ऑफ टॅक्सेस करत असताना आपल्याला टोटल अमाऊंट दोन्हींची मिळून दिलेली होती. किती? तर 23,000 रुपये दिलेली होती. मग ह्या ठिकाणी त्यापैकी फक्त रेंटची अमाऊंट ही किती आहे? तर 20,000 रुपये. आता 23,000 मधनं 20,000 गेले. राहिलेली अमाऊंट ही कशाची असणार? तर राहिलेली अमाऊंट ही टॅक्सेसची असणार. मग त्या ठिकाणी आपण काय केली? नंतर कॅल्क्युलेशन्स ऑफ टॅक्सेसची अमाऊंट आपण नंतर कॅल्क्युलेशन्स केली. तर टॅक्सेसची अमाऊंट कॅल्क्युलेशन्स करत असताना आपण काय केले की टोटल अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममधली दिलेली पहिल्यांदा घेतली. रेंट अँड टॅक्सेसची किती होती? तर 23,000. त्यानंतर काय केलं आपण? रेंट प्लस टॅक्सेस इज इक्वल टू 23,000 ही आपल्याला टोटल अमाऊंट ही दिलेली होती.
त्यापैकी रेंटची अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली होती किती, तर 20,000. आता ती 20,000 आपण काय केले की जे काही टोटल अमाऊंट आपल्याला दिलेली होती किती, 23,000 रेंट अँड टॅक्सेस मधले, त्यातले रेंट आपण काय केले ते 20,000 मायनस केले. आणि ते 20,000 मायनस केल्यानंतर जे काही रक्कम उरल ती कुठली असणार आपली, तर त्या ठिकाणी ती रक्कम आपली असणार टॅक्सची. म्हणून आपण त्या ठिकाणी टॅक्स किती आला आपला, तर 23,000तनं 20,000 मायनस केल्यानंतर जे काय अमाऊंट उरते ती किती उरते, तर त्या ठिकाणी 3,000 ही अमाऊंट रिमेनिंग राहते. ही 3,000 अमाऊंट ही कशाची असणार, तर ही 3,000 ही अमाऊंट ही टॅक्सची राहणार. का, तर ऑलरेडी आपण 23,000 मधनं 20,000 अमाऊंट ही रेंटची दिलेली आहे. रिमेनिंग अमाऊंट जी राहिलेली होती ती कशाची असणार, तर टॅक्सची. त्यानंतर आपण काय केले, टॅक्सची अमाऊंट फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला ही टॅक्सची अमाऊंट प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करायची असते. आता प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये ही टॅक्सची अमाऊंट डिवाइड करत असताना आपण कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करणार, तर त्यासाठी आपण आधी फर्स्ट लेक्चरलाच बघितलं होतं की टॅक्स आपण हा नेहमी कुठल्या रेशोनुसार डिवाइड करतो, त्या ठिकाणी टाइम रेशोनुसार आपण तो डिवाइड करत असतो. मग प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करत असताना आपण तो टाइम रेशोनुसार टाइम बेसिसनुसार डिवाइड केला. मग त्या ठिकाणी टाइम रेशो आपण किती कॅल्क्युलेशन्स केलेला होता, तर त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स हा टाइम रेशो हा त्या ठिकाणी 1:2 हा कॅल्क्युलेशन्स आपण हा फाइंड आउट केलेला होता. मग त्या रेशोनुसार आपण हा टॅक्स काय केला, आपण डिवाइड केला. मग डिवाइड करत असताना आपण काय करतो की पहिल्यांदा टोटल अमाऊंट घेत असतो. मग ह्या ठिकाणी टोटल टॅक्सची अमाऊंट किती आहे, तर 3,000. त्याला भागिले आपण काय करू, 1:2 हा जो काय रेशो आहे आपला तो काय करू, आपण त्याला भागिले करू. आता 1:2 इज बरोबर किती होतात, 1+2, तर त्या ठिकाणी 3. मग काय केलं आपण 3,000 भागिले 3 आणि त्या ठिकाणी इज इक्वल टू किती आले, 1,000. ही 1,000 ही जी काय अमाऊंट आली ती काय आली, एका रेशोची अमाऊंट आली. मग ती 1,000 एका रेशोची अमाऊंट आल्यानंतर आपण काय केले की ती अमाऊंट प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड केली. आता प्री पिरियडचा रेशो किती होता, तर त्या ठिकाणी 1. म्हणून आपण काय केलं, 1,000 गुणिले 1 बरोबर किती, 1,000. ही जी काय 1,000 अमाऊंट आलेली होती ती आपण डायरेक्ट प्री पिरियडला दाखवलेली होती. त्यानंतर पोस्ट पिरियडमध्ये आता पोस्ट पिरियडचा रेशो किती आहे, तर त्या ठिकाणी 2. मग काय केलं आपण 1,000 गुणिले 2 केले. त्यानंतर जी काय अमाऊंट आली ती डायरेक्ट आपण कुठे दाखवली, तर पोस्ट पिरियडमध्ये. मग किती आली, तर त्या ठिकाणी 2,000 रुपये अमाऊंट आलेली होती. मग अशा प्रकारे काय केलं होतं आपण, हे टॅक्सची अमाऊंट 3,000 फाइंड आउट करून ती प्री आणि पोस्ट पिरियडला टाइम रेशोनुसार डिवाइड केली. तर प्री पिरियडची अमाऊंट किती आली, तर त्या ठिकाणी 1,000 आली. त्याचबरोबर पोस्ट पिरियडची अमाऊंट किती आली, तर त्या ठिकाणी 2,000 रुपये अमाऊंट आलेली होती. आता इथे लक्ष द्या, आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेंट अँड टॅक्सेस हे काय सांगितले होते, हे दोन्हीही एकत्र करून सांगितले, म्हणजे दोन्हींची अमाऊंट एकत्र दिली होती. तसेच आपल्याला सुद्धा ही रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करत असताना त्या दोन्हींची अमाऊंट आपल्याला एकत्र करून ती प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये दाखवायची असते. मग आपण काय करूया की ह्या ठिकाणी नंतर आपण केलं की टोटल अमाऊंट इज रेंट अँड टॅक्सेस प्री अँड पोस्ट पिरियड आपण त्या ठिकाणी नंतर फाइंड आउट केलं. मग काय केलं आपण की प्री पिरियडची पहिल्यांदा रेंट घेतली. तर प्री पिरियडची रेंट आपण काढलेली किती होती, तर त्या ठिकाणी आपण काढलेली 4,000. नंतर पोस्ट पिरियडची किती काढली होती, तर 16,000. मग ती घेतली आपण. प्री पिरियडची रेंट्स घेतले 4,000 प्लस काय केलं आपण त्यामध्ये प्री पिरियडचे टॅक्स केले. किती झाले, तर 1,000. मग दोन्हींची म्हणून किती अमाऊंट आली प्री पिरियडची रेंट अँड टॅक्सेसची, तर ती 5,000 रुपये आलेली होती. त्यानंतर त्याच पद्धतीनं पोस्ट पिरियडचे सुद्धा आपण पहिल्यांदा रेंट घेतले. त्या ठिकाणी पोस्ट पिरियडचे रेंट किती होते, तर त्या ठिकाणी आपण 16,000 रुपये फाइंड आउट केले होते. प्लस पोस्ट पिरियडचे टॅक्स किती, तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियडचे टॅक्स आपण काढले होते किती, तर 2,000 रुपये. मग ते 2,000 रुपये प्लस ते 16,000
आधीचे रेंटचे दोन्हींचे आपण टोटल करून पोस्ट पिरियडची रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट फाइंड आउट केली. किती? तर 18,000. आणि हीच अमाऊंट आपण काय केली? प्री पिरियडसाठी रेंट अँड टॅक्सेसची किती लिहिली? 5,000 लिहिणार. आणि पोस्ट पिरियडमध्ये रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट किती लिहिणार? 18,000 ही लिहिणार. हे सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, ही वर्किंग नोट आपण त्या ठिकाणी बघितलेली होती. त्यानंतर पुढची वर्किंग नोट सुद्धा आपण बघितली होती की कॅल्क्युलेशन्स ऑफ इंटरेस्ट टू वेंडर्स, इंटरेस्ट ऑन वेंडर्स, इंटरेस्ट टू वेंडर्स. आता ह्या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट टू वेंडर्स वरती सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली होती. आता हे ऍडजस्टमेंट दिली हे आपण कशी ओळखणार? बघा, हे ऍडजस्टमेंट वरती याच्यावरती आहे, हे आपण कसे ओळखणार हे सुद्धा तुम्हाला ते शोधता यायला पाहिजे किंवा फाइंड आउट करता यायला पाहिजे. तर बघा, त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट टू वेंडर्स काय सांगितले होते की अप टू 30 सप्टेंबर 2019 फक्त आपल्याला इंटरेस्ट टू वेंडर्स हा कितीपर्यंत दिला होता की 30 सप्टेंबर 2019 पर्यंत दिलेला होता. आता आपलं फायनान्शियल इयर किंवा पूर्ण अकाउंटिंग इयर हे कधीपासून स्टार्ट होतं? तर 1 एप्रिल टू 31 मार्च पर्यंत असतं. म्हणजे ते एकूण किती मंथचं असतं? तर त्या ठिकाणी ते आपलं एकूण 12 मंथचं असतं. बट आपल्याला इथं इंटरेस्ट टू वेंडर्स ही जी काय याची जी काय आपल्याला एक्सपेन्सेस दिले आहेत तर ते किती महिन्याचं दिलं आहे? फक्त त्या ठिकाणी आपल्याला 6 मंथचं दिलेलं आहे. ते कसं? तर ते पहिल्यांदा तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून घ्या. कसं? तर त्या ठिकाणी 1 एप्रिल टू 30 सप्टेंबर पर्यंत किती एकूण मंथ्स होतात? तर त्या ठिकाणी बघा, काउंट करा. 1 एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके, त्या ठिकाणी 6 मंथ्स हे होत असतात. आणि ह्या 6 महिन्यांची आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. किती? तर ती 6,000 ही दिलेली आहे. आता हे 6,000 आपल्याला 6 मंथची अमाऊंट दिली. मग ही 6,000 अमाऊंट आपल्याला प्री पिरियडमध्ये आणि पोस्ट पिरियडमध्ये किती घ्यायची ते आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स हे करायचं असतं. मग त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स करत असताना काय केलेलं होतं की इंटरेस्ट ऑन वेंडर्स इज गिवन इन प्रॉब्लेम अप टू 30 सप्टेंबर 2018 इज ₹6,000. त्या ठिकाणी आपल्याला 6,000 रुपये अमाऊंट ही दिलेली होती. मग त्या ठिकाणी आपण काय केलं की टोटल अमाऊंट जेवढी काही टोटल अमाऊंट आपल्याला दिली होती त्याला काय केले? आपले जे काही जेवढे मंथ्स आलेले होते इंटरेस्ट ऑन वेंडरचे किती 6 मंथ्स ते आपण त्याला डिवाइड केले. मग काय केले गेलं बघा, 6,000 भागिले 6 मंथ्स. त्या ठिकाणी आपल्याला काय येणार? पर मंथची इंटरेस्ट येणार. मग त्या ठिकाणी पर मंथचा इंटरेस्ट किती आला? त्या ठिकाणी 1,000 हा आला. आता ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स करत असताना प्री पिरियडचे मंथ्स किती होते आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स किती होते ते पहिल्यांदाच आपण फाइंड आउट केले होते. त्या ठिकाणी प्री पिरियडचे मंथ्स किती आहेत आपले? तर 4 मंथ्स आहेत. आता इथं आपल्याला इंटरेस्ट ऑन वेंडर्स किती मंथ्सचा दिलेला आहे? तर त्या ठिकाणी 6 मंथ्सचा दिला आहे. तर त्यापैकी 4 मंथ्स हे कुठं जाणार? तर त्यापैकी 4 मंथ्स हे प्री पिरियडला जाणार. मग प्री पिरियडची अमाऊंट किती इथं पर मंथची सांगितले आपल्याला? त्या ठिकाणी 1,000. मग घ्या काय करणार? 4 मंथ्स इंटू 1,000 केल्यानंतर जी काय अमाऊंट येणार ती आपली असणार प्री पिरियड मंथची अमाऊंट येणार. किती येणार? त्या ठिकाणी 4,000 ही त्या ठिकाणी अमाऊंट येणार. ओके, आता इथे लक्ष द्या की 4 मंथ्स हे प्री पिरियडसाठी गेले. आता राहिलेले 6 मंथ्स मधनं 4 मंथ्स प्री पिरियडचे गेले. राहिलेले किती मंथ्स? तर 2 मंथ्स हे कुठले असणार? पोस्ट पिरियडचे असणार. म्हणून आपण ते पोस्ट पिरियड मंथ्स किती घेतले? त्या ठिकाणी 2 घेतले. का? कारण की इथं आपल्याला टोटल इंटरेस्ट टू वेंडर्स हा 6 मंथचा दिलेला आहे. ओके, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी 4 मंथ्स प्री पिरियडचे गेल्यानंतर राहिलेले रिमेनिंग आपले पोस्ट पिरियडचे 2 मंथ्स उरतात फक्त. म्हणून ते आपण 2 मंथ्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मग 2 मंथ्स इंटू पर मंथ अमाऊंट किती होती? तर त्या ठिकाणी पर मंथ अमाऊंट आपली 1,000 रुपये होती. म्हणून आपण काय केलं? 2 इंटू 1,000 इज इक्वल टू 2,000. ह्या ठिकाणी पोस्ट पिरियडची अमाऊंट आपण काढली किती? तर 2,000 रुपये ही काढली. म्हणजेच कॅल्क्युलेशन्स ऑफ अमाऊंट इंटरेस्ट टू वेंडर्स ह्या ठिकाणी आपण प्री पिरियडची अमाऊंट काढली 4,000 आणि पोस्ट पिरियडची अमाऊंट काढली 2,000. मग ही डायरेक्टली अमाऊंट तुम्ही काय करणार? त्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये ती डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी काय करणार? मेन्शन्स करणार प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये. ओके, इथपर्यंत आपण
पूर्ण इन्फॉर्मेशन्स मागील लेक्चरमध्ये बघितले होते. आज आपण काय करणार आहे, कंटिन्यू दुसरा पार्ट त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे पुढच्या सोल्युशन्सला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर हे सर्व वर्किंग नोट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, तर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे ड्रॉ करायचं असतं. आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ड्रॉ करत असताना ते कोणाच्या बुक्समध्ये करणार, तर त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की सरस्वती कंपनी लिमिटेड. मग पहिल्यांदा आपण काय करणार, लिहिणार की इन द बुक्स ऑफ सरस्वती कंपनी लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 हे आपल्याला काय करणार, आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये हेडिंग देणार. आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करत असताना आपण कोणकोणते कॉलम्स तयार करत असतो हे तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं. तर ह्या ठिकाणी आपण एकूण 8 कॉलम तयार करतो. किती? 8 कॉलम. त्यामध्ये पहिला कॉलम असतो आपला पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम असतो आपला बेसिस, तिसरा कॉलम असतो आपला रेशो, चौथा कॉलम असतो टोटल रुपीज. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन्स मध्ये अजून 2 कॉलम पडतात, त्या ठिकाणी डेबिट साईड, क्रेडिट साईड. कशाची? प्री इनकॉर्पोरेशनची. त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशन्स, त्यामध्ये अजून 2 सब हे पडतात, तर त्या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट. आता ह्या ठिकाणी तुम्हाला म्हटलं की प्री इनकॉर्पोरेशन्स मध्ये डेबिट साईडला आपण नेहमी एक्सपेन्सेस लिहित असतो, क्रेडिट साईडला नेहमी आपण इन्कम्स हे लिहित असतो. सेम ॲज इट इज पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये सुद्धा डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस लिहित असतो आणि क्रेडिट साईडला आपण इन्कम हे लिहित असतो. आता हा फॉर्मॅट ड्रॉ झाल्यानंतर आपण काय करत असतो की पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जेवढे काही इन्कम दिलेले आहेत, जे इन्कम दिलेले आहेत ते आपण पहिल्यांदा काय करत असतो, त्या ठिकाणी घेत असतो. म्हणजे पहिल्यांदा त्याचा विचार आपण त्या ठिकाणी घेत असतो. मग बघा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कोणकोणते एक्सपेन्स इन्कम त्या ठिकाणी दिलेले आहेत ते पहिल्यांदा बघूया आपण. तर बघा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले की रेव्हेन्यू फॉर ऑपरेशन्स, फक्त ह्या ठिकाणी एकच इन्कम दिलेला आपल्याला. कुठला? तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. किती दिलेला आहे तो? त्या ठिकाणी 8 लाख रुपीज हा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. तो फक्त आपल्याला पहिल्यांदा घेणार. मग आपण काय करत असतो की पहिल्यांदा सर्व इन्कम त्या ठिकाणी घेत असतो. मग लिहा सर्वांनी पर्टिक्युलर्स मध्ये फर्स्ट पॉइंट नंबर फर्स्ट इन्कम. ओके. आता इन्कम मध्ये आपल्याला कुठला इन्कम दिला होता, तर त्या ठिकाणी रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. लिहा सर्वांनी रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स हा जो काय आपल्याला इन्कम दिलेला आहे हा आपण कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करतो, तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स हा आपण नेहमी सेल्स बेसिसनुसार, म्हणजे त्या ठिकाणी सेल्स रेशोनुसार हा डिवाइड करत असतो. मग बेसिसमध्ये काय घेणार तुम्ही, तर बेसिसमध्ये घेणार सेल्स रेशो. घ्या सेल्स रेशो. आता सेल्स रेशो आपण हा किती काढलेला होता, तर त्या ठिकाणी आपण सेल्स रेशो हा बघा किती काढलेला आहे, तर सेल्स रेशो आपण 3:7 प्री आणि पोस्ट पिरियडचा त्या ठिकाणी आपण काढलेला आहे. मग घ्या 3:7 त्या ठिकाणी रेशोच्या कॉलम मध्ये घ्या. किती? 3:7. ओके. त्याचबरोबर आपल्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची टोटल अमाऊंट ही किती दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची टोटल अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये किती दिलेली आहे, तर त्या ठिकाणी बघा 8 लाख रुपीज हे अमाऊंट दिले आहे. मग ह्या टोटल रुपीज मध्ये आपण घेणार टोटल कॉलम मध्ये किती? 8 लाख रुपीज. घ्या 8 लाख रुपये. ओके. आता हे 8 लाख रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट दिलेले कुठल्या तरी संपूर्ण वर्षाचे दिलेले आहे. आता ह्या ठिकाणी हे 8 लाख रुपये तुम्हाला प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन्स मध्ये काय करायचे आहेत, डिवाइड करायचे आहेत. आता हे डिवाइड करत असताना तुम्ही कसे करणार, तर त्या ठिकाणी तुम्ही सेल्स रेशोनुसार, सेल्स रेशो आपल्याला दिला आहे 3:7, ह्या रेशोनुसार आपण तो काय करणार, डिवाइड करणार. चला करा. मग डिवाइड करत असताना काय करणार, पहिल्यांदा टोटल अमाऊंट घेणार. टोटल अमाऊंट घ्या तर 8 लाख इंटू काय करणार आपण
तर रेशो आपल्याला दिलाय 3:7. पहिल्यांदा आपण टोटल रेशोची टोटल करणार. किती येणार? रेशोची टोटल आपली त्या ठिकाणी येते 10. म्हणजेच काय करणार? 8 लाख भागिले 10. ओके, 8 लाख म्हणजे 8 लाख भागिले 10 करा. किती येते अमाऊंट? 8 लाख भागिले 10 किती आली? 80,000 ही अमाऊंट आली. मग 80,000 ही अमाऊंट कशाची आली? तर एका रेशोची आली. आता ह्या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशनचे एकूण रेशो किती आहेत? तर त्या ठिकाणी 3 रेशो आहेत. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचे एकूण रेशो किती आहेत? तर त्या ठिकाणी 7 रेशो आहे. मग काय करणार? एका रेशोची अमाऊंट आपली 80,000 आल्यानंतर आपण काय करणार? प्री इनकॉर्पोरेशनचे इन्कम देणार. मग त्या ठिकाणी काय करा? 80,000 गुणिले 3 करा. 3 का? तर प्री इनकॉर्पोरेशनचा रेशो आपला आहे 3. मग काय करा सर्वांनी? 80,000 गुणिले 3 किती अमाऊंट येते? तर 80,000 गुणिले 3 बघा 8×3 = 24 म्हणजे 2,40,000 ही अमाऊंट येणार. आता इथे लक्ष द्या, ही 2,40,000 अमाऊंट तुम्ही कुठं लिहिणार? बघा 2,40,000 ही अमाऊंट तुम्ही कुठं लिहिणार? प्री इनकॉर्पोरेशनच्या. तर प्री इनकॉर्पोरेशनच्या क्रेडिट साईडला लिहिणार. का? तर ह्या ठिकाणी रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स हा आपला इन्कम आहे आणि आपण सर्व इन्कम हे काय करत असतो? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये प्री पिरियडचा असू द्या किंवा पोस्ट पिरियडचा असू द्या, ते नेहमी इन्कम आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. घ्या मग 2,40,000 2,40,000 ह्या सर्वांनी लिहिले प्री इनकॉर्पोरेशनचे. ओके, ही झाले प्री इनकॉर्पोरेशनचे इन्कम. आता आपल्याला काय करायचे? पोस्ट इनकॉर्पोरेशन कॅल्क्युलेशन करायचे. आता पोस्ट इनकॉर्पोरेशन कसे करणार? सेम ॲज इट इज काय करणार? एका रेशोची अमाऊंट काढणार, त्याला ×7 करणार. एवढं करण्यापेक्षा एक सिम्पली वे तुम्हाला म्हणतो, प्री इनकॉर्पोरेशनचे आपल्याला आपण इन्कम काढल्यानंतर काय करायचं की टोटल इन्कम मधनं, टोटल अमाऊंट मधनं प्री इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस इन्कम काय करा? लेस करून टाका. म्हणजे 8 लाखामधनं 2,40,000 रुपये मायनस करा आणि जी काय अमाऊंट उरेल, ओके, जी काय रिमेनिंग अमाऊंट राहील ती डायरेक्टली तुम्ही काय करा? पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या इन्कम साईडला, क्रेडिट साईडला लिहून टाका. सिंपल आहे. बघा करा बरं सर्वांनी. तर 8 लाख वजा 2,40,000 करा. किती अमाऊंट येते? तर त्या ठिकाणी 5,60,000 ही अमाऊंट उरते. डायरेक्टली तुम्ही पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. लिहा सर्वांनी 5,60,000. ओके, 5,60,000 ही अमाऊंट त्या ठिकाणी तुम्ही लिहिली. ओके, ते झाल्यानंतर अजून आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कुठला इन्कम दिलेला आहे की तो पहिल्यांदा बघा. तर बघा ह्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठला इन्कम दिलेला आहे का? तर ओके, ह्या ठिकाणी फक्त आपल्याला एकच इन्कम दिलेला होता की रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. तो झाल्यानंतर दुसरा कुठलाही इन्कम आपल्याला दिलेला नाही. ओके, सर्व इन्कम झाल्यानंतर आपण काय करत असतो त्या ठिकाणी? तर सर्व इन्कम झाल्यानंतर आपण सर्व इन्कमची पहिल्यांदा टोटल करत असतो. मग ह्या सर्वांनी टोटल फर्स्ट त्या ठिकाणी काय करणार? टोटल फर्स्ट मध्ये पहिल्यांदा टोटल रुपीची करा. 8 लाख रुपये आहेत. ओके, 8 लाख रुपये. परत दुसरे कुठले आहेत का? तर नाही. मग 8 लाख रुपये या ठिकाणी आपण घेणार. घ्या टोटल मध्ये 8 लाख रुपीज. ओके, आता प्री इनकॉर्पोरेशन्स या प्री इनकॉर्पोरेशनच्या क्रेडिट साईडला किती अमाऊंट आहे आपली? तर त्या ठिकाणी 2,40,000 रुपये. हाय असे ॲज इट इज टोटल मध्ये घेऊन टाका. किती? 2,40,000. ओके, पोस्ट पिरियड मध्ये या. त्या ठिकाणी किती आहे? फक्त 5,60,000. डायरेक्टली घेऊन टाका टोटल मध्ये 5,60,000. ओके, बघा ह्या ठिकाणी आपण काय केले की सर्व टोटल इन्कम्स आपण इन्कमची त्या ठिकाणी टोटल केलेले आहे. टोटल अमाऊंट आपल्याला दिली होती इन्कमची किती? 8 लाख. ती हायस्ट ॲलिटीज आपण टोटल फर्स्ट मध्ये घेतली 8 लाख रुपीज. त्याचबरोबर प्री इनकॉर्पोरेशन्स मध्ये आपल्याला टोटल इन्कम रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनचं किती आलेला? तर 2,40,000. तो डायरेक्टली आहे असंच आपण ॲज इट इज टोटल फर्स्ट मध्ये घेतलेला आहे.
नंतर पोस्ट इन्कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आपल्याला किती अमाऊंट आली होती, तर त्या ठिकाणी 5,60,000 आलेली होती. हाय असेच आपण ॲज इट इज त्या ठिकाणी खाली घेतलेली आहे. ओके, त्यानंतर सर्व इन्कम झाल्यानंतर आपण काय करत असतो, त्यामधनं सर्व आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले एक्सपेन्सेस त्या ठिकाणी लेस करत असतो. मग घ्या पॉईंट नंबर 2, एक्सपेन्सेस. ओके, त्या ठिकाणी काय असतात, आपल्याला दिलेले एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आपण घेत असतो. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला कोणकोणते एक्सपेन्सेस दिलेत बघा. पहिल्यांदा ओके, पहिलाच एक्सपेन्सेस आपला कॉस्ट ऑफ सेल्स. बघा, कॉस्ट ऑफ सेल्स हा नेहमी आपण कशाच्या बेसिसनुसार डिवाइड करतो, तर कॉस्ट ऑफ सेल्स हा आपण नेहमी सेल्स बेसिसनुसार म्हणजेच सेल्स रेशोनुसार डिवाइड करत असतो. त्या ठिकाणी आपण सेल्स रेशो हा फाइंड आउट केलेला आहे. आता त्याची अमाऊंट किती आहे, त्या ठिकाणी 6 लाख रुपीज आहे. घ्या सर्वांनी कॉस्ट ऑफ सेल्स. या सर्वांनी पहिल्यांदा टू कॉस्ट ऑफ सेल्स कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करतो, तर सेल्स रेशोनुसार. म्हणून घ्या SR सेल्स रेशो. सेल्स रेशो आपण किती कॅल्क्युलेशन्स केलेला होता, तर त्या ठिकाणी 3:7 आपण सेल्स रेशो कॅल्क्युलेशन्स केला होता. म्हणजे रेशोमध्ये गेले हा 3:7. टोटल अमाऊंट कॉस्ट ऑफ सेल्सची किती दिलेली आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल अमाऊंट दिलेली आहे 6 लाख रुपये. म्हणजे टोटलमध्ये लिहा 6 लाख रुपये. आता हे 6 लाख रुपये तुम्हाला प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये डिवाइड करायचे आहेत. तर डिवाइड करायचं असताना कुठल्या रेशोनुसार डिवाइड करणार, तर सेल्स रेशो किती आहे, तर 3:7. मग काय करणार, घ्या 6 लाख भागिले 10. 10 का करणार, तर 3 + 7 आपण त्या ठिकाणी घेत असतो. 6 लाख डिवाइड 10 इंटू 3 करा. 6 लाख भागिले 10 गुणिले 3 केलं की प्री इनकॉर्पोरेशनची अमाऊंट येईल. त्याचबरोबर 6 लाख भागिले 10 गुणिले 7 केलं की पोस्ट इनकॉर्पोरेशनची अमाऊंट येईल. चला करा सर्वांनी. पहिल्यांदा काय करा, 6 लाख भागिले 10 इंटू 3 करा. किती अमाऊंट आली बघा, त्या ठिकाणी 1,80,000 रुपये अमाऊंट आलेले आहे. किती, 1,80,000. तर 1,80,000 ही अमाऊंट कशी झाली, तर प्री इनकॉर्पोरेशन. आता ह्या ठिकाणी लक्ष द्या सर्वांनी. प्री इनकॉर्पोरेशन्स आपण काय करतो, आता हे कॉस्ट ऑफ सेल्स काय आपला एक्सपेन्सेस आहे. आता एक्सपेन्सेस नेहमी आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये कुठल्या साईडने लिहित असतो, तर नेहमी आपण डेबिट साईडला लिहित असतो. म्हणून ह्या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साईडला लिहा सर्वांनी. किती, तर 1,80,000. ओके, झालं. आता पोस्ट पिरियडची काढायची आपल्याला. पोस्ट पिरियडची काय करणार, तर 6 लाखांमधनं 1,80,000 मायनस करून टाका. जी काय अमाऊंट उरेल ती डायरेक्ट पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साईडला लिहून टाका. बघा 6 लाख मायनस 1,80,000 किती उरली, 4,20,000 लिहून टाका डायरेक्ट पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साईडला. ओके, झालं. ओके, आता नेक्स्ट एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ सेल्स झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस कुठला आहे आपला बघा, तर कॉस्ट ऑफ सेल्स झाल्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस आपला सॅलरी. ओके, सॅलरी किती दिली आपल्याला, 60,000. बघा आता सॅलरी ही आपण नेहमी कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करतो, तर सॅलरी ही आपण नेहमी टाइम बेसिसनुसार डिवाइड करत असतो. मग ह्या एक्सपेन्सेसमध्ये टू सॅलरीज बेसिसमध्ये कुठला रेशो, टाइम रेशो. टाइम बेसिस, टाइम रेशो हा किती आपण काढलेला होता, तर त्या ठिकाणी 1:2 हा आपण त्या ठिकाणी टाइम रेशो काढलेला होता. बघा इथं सर्वांनी 1:2. ओके, घ्या मग तो रेशो कॉलममध्ये घ्या 1:2. ओके, टोटल अमाऊंट आपल्याला सॅलरीची किती दिलेली आहे, तर टोटल अमाऊंट आपल्याला सॅलरीची दिलेली आहे 60,000 रुपये. घ्या मग टोटलमध्ये घ्या 60,000 रुपये. तर हे 60,000 रुपये तुम्हाला प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये डिवाइड करायचे आहेत. कसे करणार, तर त्या ठिकाणी घ्या पहिल्यांदा 60,000 भागिले 3 करा. 3 का करतो, तर सर्वांना माहिती आहे की आपण काय करतो 1 + 2. त्या ठिकाणी टोटल रेशोचे आपण टोटल करत असतो. मग घ्या 60,000 भागिले 3
इंटू 1 केलं की प्रीची अमाऊंट येणार आणि 2 केलं की पोस्टची अमाऊंट येणार. मग करा 60,000 भागिले 3 गुणिले 1 करा. किती अमाऊंट आले? 60,000 भागिले 3 बरोबर किती आले? तर 20,000. 20,000 गुणिले 1 किती येणार? 20,000 येणार. घ्या मग 20,000 ते डायरेक्ट कुठे लिहिणार? प्री इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साईडला. त्यानंतर 60,000 मधनं प्री इनकॉर्पोरेशनचे 20,000 गेले, राहिले किती? 40,000. हे कशाचे असणार? मग ते डायरेक्टली पोस्ट इनकॉर्पोरेशनचं असणार. मग घ्या ते डायरेक्टली पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साईडला 40,000. ओके. सॅलरीज झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस कुठला आहे आपला बघा? तर सॅलरीज झाल्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस आपला रेंट अँड टॅक्सेस. बघा रेंट अँड टॅक्सेस आपल्याला 23,000 हे दिलेले आहे, बट त्याच्यावरती आपल्याला ऍडजस्टमेंट दिली होती. त्या ठिकाणी आपण वर्किंग नोट बनवली होती. कुठली? तर वर्किंग नोट नंबर 4 त्या ठिकाणी आपण बनवली होती. मग त्या ठिकाणी आपण काय केलेलं की रेंट अँड टॅक्सेसची प्री पिरियडची अमाऊंट किती केलेली होती? तर रेंट अँड टॅक्सेसची प्री पिरियडची अमाऊंट 5,000 आपण फाइंड आउट केलेली आणि पोस्ट पिरियडची 18,000 ही फाइंड आउट केली. मग हीच अमाऊंट आपण काय करणार? प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडमध्ये दाखवणार. घ्या मग सर्वांनी लिहा. टू रेंट अँड टॅक्सेस कुठल्या बेसिसनुसार? तर त्या ठिकाणी वर्किंग नोट नंबर 4 करा. आता सर्वांनी वर्किंग नोट नंबर किती? कुठली वर्किंग नोट होती? त्या ठिकाणी 4 नंबरची वर्किंग नोट होती ना. घ्या वर्किंग नोट नंबर 4 बेसिस मध्ये लिहा. वर्किंग नोट नंबर 4 कुठल्या रेशोनुसार आपण डिवाइड केलं होतं? तर 1:2 मध्येच. इथं रेशो शक्यतो लिहू नका. आपण डायरेक्टली आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे ते अमाऊंट प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये काढलेले आहे, त्यामुळे ते आपण रेशो त्या ठिकाणी विचारात घेणार नाही. डायरेक्ट अमाऊंट घ्या. टोटल अमाऊंट किती आपल्याला दिले आहे प्रॉब्लेममध्ये? तर 23,000 ही दिलेले. आता हे 23,000पैकी आपण कॅल्क्युलेशन्स करत असताना प्री पिरियडची अमाऊंट किती घेतलेली आहे? तर त्या ठिकाणी 5,000 असणार आहे. मग डायरेक्ट प्री पिरियडची अमाऊंट 5,000 प्री कॉलममध्ये लिहून टाका. घ्या इथं प्री इनकॉर्पोरेशन मध्ये डेबिट साईडला 5,000. ओके. आणि पोस्ट पिरियड साठी किती? तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियड साठी आपली 18,000 रुपये आपण काढलेली होती. मग डायरेक्ट पोस्ट पिरियड मध्ये लिहा 18,000. ओके. बघा 5,000 प्लस 18,000 दोन्हीची टोटल 23,000 येते का? ओके येते. म्हणजे आपण ह्या ठिकाणी वर्किंग नोट केलेली ती बरोबर आहे. ओके. हे झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस बघा. रेंट अँड टॅक्सेस झाल्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे जनरल एक्सपेन्सेस. बघा जनरल एक्सपेन्सेस हे नेहमी आपण टाइम बेसिसनुसार डिवाइड करत असतो. किती अमाऊंट आहे? तर 8,700. घ्या. टू जनरल एक्सपेन्सेस बेसिस कुठला? तर टाइम रेशो. टाइम बेसिस. टाइम रेशो किती आपला? तर 1:2. अमाऊंट किती दिली आपल्याला? तर 8,700 रुपये. घ्या. तर 8,700 रुपये आपल्याला 1:2 रेशोनुसार डिवाइड करायचे आहे. मग घ्या 8,700 भागिले 3. 8,700 भागिले 3 किती येतात? 2900. 2900 गुणिले 1 करा म्हणजे प्री पिरियडची अमाऊंट येणार किती? तर 2900 गुणिले 1 केल्यानंतर 2900च येणार. घ्या मग प्री पिरियडमध्ये 2900 घ्या. ते झाल्यानंतर 8,700 मधनं प्री पिरियडचे आपण 2,900 रुपये अमाऊंट ही दिलेली आहे. तर राहिलेली रिमेनिंग अमाऊंट आपण कुठे देणार? तर पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये द्या. मग घ्या 8,700 वजा 2,900 करा. किती अमाऊंट येते? तर त्या ठिकाणी 5,800 रुपये उरते. मग ही 5,800 कुठे दाखवणार? तुम्ही डायरेक्ट पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या डेबिट साईडला लिहून टाका 5,800. ओके. पाच 5,800 लिहिले सर्वांनी. ओके. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस कुठला आहे बघा? डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड नेहमी आपण सेल्स रेशोनुसार डिवाइड करत असतो.
मग त्याची अमाऊंट किती आहे तर 8,000. घ्या मग सर्वांनी. टू डिस्काउंट अलाउड कुठल्या बेसिसनुसार सेल्स रेशोनुसार. घ्या मग सेल्स रेशो किती आपला तर 3:7 आपण फाइंड आउट केलेला. अमाऊंट किती आपली टोटल तर त्या ठिकाणी 8,000 रुपये आपल्याला दिलेले आहे डिस्काउंट अलाउडची. आता हे 8,000 रुपये आपल्याला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करायचे आहेत. कसे करणार तर सेम ॲज इट इज काय करणार 8,000 भागिले 10 गुणिले 3 करा म्हणजे प्रीपेडची अमाऊंट येईल. 8,000 भागिले 10 किती येते तर 8 त्रिक 24. घ्या मग 2,400 रुपये प्रीपेडची अमाऊंट द्या. 8,000 मधनं प्रीपेडची आपण अमाऊंट दिली 2,400. राहिलेली अमाऊंट डायरेक्ट आपण कुठली देणार पोस्ट पिरियडची देणार. मग 8,400 वजा 2,400 8,000 वजा 2,400 करा 5,600 इथे डायरेक्ट पोस्ट पिरियडमध्ये लिहून टाका. ओके. डिस्काउंट अलाउड झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस आपला आहे कुठला फॉर्मेशन एक्सपेन्सेस. बघा फॉर्मेशन्स एक्सपेन्सेस हे नेहमी कुठं होत असतात तर पोस्ट पिरियडमध्ये म्हणजे कंपनीमध्ये हे सर्व एक्सपेन्सेस होत असतात. त्यामुळे ते नेहमी आपण पोस्ट पिरियडमध्ये दाखवतो. का तर कंपनी ही कधी काम करत असते तर डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन झाल्यानंतर खऱ्या स्वरूपाने त्या ठिकाणी कंपनी ही काम करत असते. मग ती कुठल्या पिरियडमध्ये येत असते तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियडमध्ये असते. म्हणजे हे जे काही एक्सपेन्सेस आहेत फॉर्मेशन एक्सपेन्सेस आहेत हे सर्व आपण पोस्ट पिरियडमध्ये दाखवत असतो. किती अमाऊंट आहे तर 4,800. घ्या सर्वांनी. टू फॉर्मेशन एक्सपेन्सेस पोस्ट पिरियड कुठल्या बेसिसमध्ये डायरेक्ट आपण पोस्ट पिरियडमध्ये दाखवतो. त्यामुळे सेल्स रेशो आपल्याकडे त्या ठिकाणी नसणार आहे. किती अमाऊंट आहे तर 4,800 रुपये कुठे दाखवणार डायरेक्ट पोस्ट पिरियडमध्ये दाखवणार आपण. घ्या झालं फॉर्मेशन एक्सपेन्सेस झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस बघा. नेक्स्ट एक्सपेन्स आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्स हे नेहमी कुठं असतात तर डिबेंचर्स हे नेहमी कंपनीमध्ये असतात. म्हणून कंपनी आपली कुठल्या काळात आहे तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियडच्या काळामध्ये. म्हणून आपण डिबेंचर्स सुद्धा कुठं लिहिणार पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये दाखवणार. किती आहे 1,400 डायरेक्टली पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये दाखवून द्या. घ्या टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स कुठल्या बेसिसमध्ये पोस्ट बेसिस. किती अमाऊंट आहे 1,400 डायरेक्ट पोस्टमध्ये आपण लिहून टाका 1,400. ओके. डिबेंचर्स झाल्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस कुठला आहे बघा. डिबेंचर्स झाल्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे आपला इंटरेस्ट टू वेंडॉर्स. बघा इंटरेस्ट टू वेंडॉर्स वरती आपण त्या ठिकाणी वर्किंग नोट केलेली होती. सर्वांना आठवत असेल काय केलेली होती तर त्या ठिकाणी इंटरेस्ट टू वेंडॉर होते. आपण फ्री पिरियडची अमाऊंट किती काढलेली होती तर फ्री पिरियडची अमाऊंट आपण काढलेली होती 4,000 आणि पोस्ट पिरियडची 2,000. डायरेक्ट हायेस्ट अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी लिहून टाका. फ्री पिरियडमध्ये 4,000 आणि पोस्ट पिरियडमध्ये 2,000 लिहा. इंटरेस्ट टू वेंडॉर्स इथं बेसिस मध्ये लिहा वर्किंग नोट नंबर 5. किती अमाऊंट आहे त्या ठिकाणी 6,000 आपल्याला दिलेली अमाऊंट आहे. त्या ठिकाणी आपण प्रीपेडची अमाऊंट किती काढली तर त्या ठिकाणी प्रीपेडची अमाऊंट काढली होती आपण 4,000. डायरेक्ट फ्री पिरियड मध्ये 4,000 लिहा. पोस्ट पिरियडची काढली होती 2,000 डायरेक्ट पोस्ट पिरियड मध्ये 2,000 लिहून टाका. ओके झालं. ओके इंटरेस्ट टू वेंडॉर्स झाल्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस कुठला आपला रिपेअर टू बिल्डिंग्स. तर बिल्डिंग्स रिपेअर करण्यासाठी आपल्याला खर्च झाला किती झाला तर 8,100 रुपये. तर बिल्डिंग रिपेअर करण्यासाठी जो काही खर्च झालेला आहे तो आपण नेहमी टाइम रेशोनुसार टाइम बेसिसनुसार डिवाइड करत असतो. घ्या मग सर्वांनी. टू रिप्लेस टू बिल्डिंग कुठल्या रेशोनुसार कुठल्या बेसिसनुसार टाइम रेशोनुसार. घ्या TR.
टाइम रेशो किती आपला 1:2. अमाऊंट किती दिली आपल्याला 8,100 रुपये. आता 8,100 रुपये आपल्याला 1:2 रेशोनुसार डिवाइड करायचं आहे प्री आणि पोस्ट पेडमध्ये. काय करणार 8,100 भागिले 3 करा, किती आले 2700. 2700 गुणिले 1 करा, किती आले 2700. कुठे लिहिणार प्री इनकॉर्पोरेशनला घ्या 2700. आता 2700 8,100 मधून 2700 मायनस करा, डायरेक्ट जी काय अमाऊंट येईल ती पोस्ट इनकॉर्पोरेशन लिहून टाका 2700. 8,100 मायनस 2700 किती आले, तर त्या ठिकाणी 5,400 रुपये अमाऊंट आली. डायरेक्ट पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये आपण लिहिलेले आहे. ओके. टू रिपेअर्स टू बिल्डिंग झाल्यानंतर बघा अजून कुठले एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत का. बघा ह्या ठिकाणी सर्व एक्सपेन्सेस ह्या ठिकाणी आपले झाले आहेत. आता इथे खाली आपल्याला नेट प्रॉफिट फॉर द इयर संपूर्ण वर्षाचा नेट प्रॉफिट दिलेला आहे, किती तर 80,000. हा आपण त्या ठिकाणी विचारात घेणार नाही. आता कॅल्क्युलेशन्स करत असताना प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करत असताना आपल्याला प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचा जो काही प्रॉफिट येईल त्या दोन्हींची मिळून जर आपली टोटल जर 80,000 म्हणजे 80,000 जर आले तर आपला प्रॉब्लेम त्या ठिकाणी बरोबर आहे आपण असं कन्सिडर करत असतो. मग आपण आता रिझल्टवरती डायरेक्ट येऊया. काय करूया रिझल्ट बघूया आपल्या प्रॉब्लेमचा. बघा पूर्ण एक्सपेन्सेस झाल्यानंतर आपण काय करतो टोटल टू करा. टोटल टू काय करणार पहिल्यांदा पूर्ण टोटल एक्सपेन्सेस घ्या. टोटल रुपीजची टोटल करा, किती येते 6 लाख प्लस 60,000 प्लस 23,000 प्लस 8,700 प्लस 8,000 4,800 प्लस 1,400 किती टोटल येते तर त्या ठिकाणी 7,20,000 ही टोटल येते. किती 7,20,000 आली का सर्वांची. ओके. त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशनचे सर्व घ्या एक्सपेन्सेसची टोटल करा. बघा 1,80,000 20,000 झाले 2 लाख 2,29,000 2,30,300 आणि हे 6. ओके. एकूण अमाऊंट येते त्याची बघा टोटल करा किती येते तर 2 लाख साधारणतः. ओके 2,17,000 किती येते अमाऊंट 2,17,000. ओके. प्री पिरियड झाल्यानंतर पोस्ट पिरियडचे करा टोटल एक्सपेन्सेस 4,20,000 40,000 18,000 बघा करा सर्वांनी. बघा त्या ठिकाणी किती अमाऊंट येते तर 5,03,000 येते का सर्वांची 5,03,000. ओके 5,03,000 आल्यानंतर आता इथे लक्ष द्या प्री पिरियडचे एक्सपेन्सेस आणि पोस्ट पिरियडचे एक्सपेन्सेस दोन्हीची टोटल आपली त्या ठिकाणी बघा 7,20,000 येते का 2,17,000 प्लस 5,03,000. ओके येते म्हणजे ह्या ठिकाणी बरोबर आहे सर्व आपलं कॅल्क्युलेशन्स आहे बरोबर आहे. आता हे झाल्यानंतर डायरेक्ट आपण रिझल्ट वरती येऊया. बघा तर रिझल्ट बघा आपल्या प्रॉब्लेमचा रिझल्ट काय आला. बघा पहिल्यांदा आपण काय करतो पूर्ण इन्कम मधनं सर्व एक्सपेन्सेस लेस करत असतो आणि जर इन्कम जास्त असतील आणि एक्सपेन्सेस कमी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय होत असतो त्या ठिकाणी आपल्याला नेहमी प्रॉफिट हा होत असतो. मग पहिल्यांदा आपण टोटल रुपीजचे घेऊया. तर टोटल रुपीजचे टोटल इन्कम किती आहेत 8 लाख रुपये. टोटल एक्सपेन्सेस किती आहेत तर 7,20,000. बघा 8 लाख मायनस 7,20,000 करा किती आले तर त्या ठिकाणी 80,000 रुपये आलेले आहेत. 80,000 हे काय झाला आपला त्या ठिकाणी नेट प्रॉफिट झालेला आहे संपूर्ण वर्षाचा किती 80,000. बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला 80,000 नेट प्रॉफिट दिलेला आहे तेवढाच आपला आलेला आहे का बघा पहिल्यांदा. बघा नेट प्रॉफिट फॉर द इयर 80,000 म्हणजे आपला ह्या ठिकाणी काय असणार आहे प्रॉब्लेम हा सॉल्व्ह केलेला हा बरोबर असणार आहे. ते झाल्यानंतर बघा आता प्री इनकॉर्पोरेशनमध्ये या. तर प्री इनकॉर्पोरेशनमध्ये आपल्याला टोटल इन्कम किती दिलेला आहे तर 2,40,000 आणि टोटल एक्सपेन्सेस आपले किती आहेत तर 2,17,000. आता ह्या ठिकाणी सुद्धा इन्कम जास्त आहे एक्सपेन्सेस कमी आहे. जर इन्कम जास्त असेल आणि एक्सपेन्सेस कमी असेल तर त्या ठिकाणी काय होत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट हा होत असतो. करा मग कॅल्क्युलेशन्स किती प्रॉफिट झाला 2,40,000 मायनस 2,17,000 किती आले 23,000. ओके हा झाला तुमचा प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट. आता प्री इनकॉर्पोरेशनचा जो काही प्रॉफिट होतो त्याला आपण नेहमी काय म्हणतो असतो
तर त्याला आपण नेहमी कॅपिटल प्रॉफिट असं म्हणत असतो. किती? 23,000. प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट काढल्यानंतर आपण वळूया कुठं की पोस्ट इनकॉर्पोरेशन्स. घ्या आता पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आपल्याला टोटल इन्कम किती दिलेत, तर त्या ठिकाणी आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन टोटल इन्कम दिले आहेत किती? 5,60,000 रुपये. आणि एक्सपेन्सेस किती आहेत, तर 5,03,000. मग काय करणार, 5,60,000 मधनं 5,03,000 वजा करणार. किती आले आपले अमाऊंट, तर त्या ठिकाणी 57,000 रुपये हे आपले अमाऊंट आले. हा 57,000 रुपये काय झाला, आपला पोस्ट इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट झाला. आता पोस्ट इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट आपण नेहमी काय म्हणून दाखवत असतो, तर रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणून आपण त्या ठिकाणी तो दाखवत असतो. घ्या मग रेव्हेन्यू प्रॉफिट. आता इथे लक्ष द्या की प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट आपण काढलेला आहे 23,000, पोस्ट इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट काढलेला आपण 57,000. ह्या दोन्हीची टोटल आपल्याला जो काही प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट दिलेला आहे तेवढीच जर आली तर आपला प्रॉब्लेम ह्या ठिकाणी बरोबर आहे असं आपण कन्सिडर करत असतो. मग बघा 23,000 प्लस 57,000 किती होतात, 80,000. बरोबर, त्या ठिकाणी टोटलमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट 80,000 आलेला आहे. म्हणून आपला हा ठिकाणी काय प्रॉब्लेम हा बरोबर आहे. मग हा जो काही 23,000 प्रॉफिट आलेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो, प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स. आणि हा 57,000 रुपये प्रॉफिट आलेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो, प्रॉफिट प्रायर टू पोस्ट इनकॉर्पोरेशन्स आपण त्याला म्हणत असतो. बघा ह्या ठिकाणी आपण 23,000 प्रीचा प्रॉफिट काढलेला आहे आणि 57,000 पोस्टचा प्रॉफिट काढलेला आहे. दोन्हीची टोटल आपले 80,000 हे आलेले आहे. आणि अशा पद्धतीने काय आहे आपला प्रॉब्लेम हा बरोबर आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आज काय केलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी प्रॉब्लेमचं पूर्ण सोल्युशन या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी हा नवीन प्रॉब्लेम होता, त्या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट होत्या, त्या ॲडजस्टमेंट आपण पहिल्यांदा व्यवस्थितरित्या बघितल्या आणि त्या ॲडजस्टमेंट सर्वांनी व्यवस्थितरित्या पहिल्यांदा कॅल्क्युलेशन्स कशा करायचे ते बघून घ्या आणि त्यानंतरच पुढं प्रॉब्लेमला सुरुवात करायची असते. ओके.